समोर तुम्हाला रेस्क्यू टीम दिसतीये, त्यांचा आवाज येतोय, तुमच्या नातेवाईकांचा आवाज येतोय. ते तुम्हाला बिस्किट चहा देत आहेत. पण तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये. त्याचं कारण काय? तर तुमच्या अंगावर पिलर पडलाय, इमारतीचा भाग कोसळलाय आणि तुम्ही त्याच्या खाली 21 तास अडकून पडलाय. असं जर तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काय कराल? पण हीच वेळ आली आहे पिंपरी चिंचवडमधल्या मोशीमध्ये जी कचऱ्याच्या शेजारची जी इमारत ढासळली आहे त्यामध्ये अडकलेल्या लोकांची. गेल्या 21 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. काही लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. पण काही लोक हे अजूनही त्या इमारतीमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्यापर्यंत काही लोकांपर्यंत संपर्क होतोय. काही लोकांपर्यंत मात्र कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. ज्यांच्यापर्यंत संपर्क होतो आहे ते दिसत आहेत, ते आवाज देऊ शकतात, पण त्यांना बाहेर काढता येत नाहीये. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या अंगावर पडलेला पिलर. त्या पिलरखाली ते दबले गेलेले आहेत. ते आर्त हाक देत आहेत, त्यांना बाहेर पडायचंय. पण यंत्रणा वॉर फुटिंगवर काम करतायत. तो मलबा बाजूला करायचं काम करतायत, पण अद्यापही त्याला यश आलेलं नाहीये. त्यांना चहा बिस्किटं पुरवली जात आहेत आणि कशाही पद्धतीने त्यांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न हा आता यंत्रणांकडनं सुरू आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. मी बोलतोय पिंपरी चिंचवडमधल्या मोशीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल. काल दुपारी साधारण 1 ते 1:30च्या सुमारास पिंपरी चिंचवडमधल्या मोशी भागामध्ये जो कचरा डेपो आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे, त्याच्या शेजारी अगदी असलेली एक 2 मजली इमारत होती. तिच्यावर हा कचरा डेपो आहे, त्या कचऱ्याचा जो डोंगर आहे तो ढासळला आणि त्याच्या खाली ही इमारत दबली गेलेली आहे. ही इमारत अर्धी कलंडली. त्याच्यामध्ये जे खालच्या फ्लोअरवरची लोकं होती ती अडकली गेली आणि त्याच्यामुळेच त्यांना आता बाहेर काढण्याचे प्रयत्न हे यंत्रणांकडनं सुरू आहेत. NDRF असेल, SDRF असेल, तिथली स्थानिक अग्निशमन यंत्रणा असेल आणि देहू रोडचं जे आर्मी बेस आहे तिथले जे आर्मीचे जवान असतील, या सगळ्यांकडनं त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा काल तिथे भेट दिली आणि सगळ्या घटनेची जो आढावा आहे तो घेतलेला आहे आणि तातडीनं मदत पोहोचवण्याचं काम सुद्धा आता सरकारकडनं सुरू आहे. पण ही घटना नेमकी झाली काय? हा प्लॉट नेमका काय आहे? हा कचऱ्याचा डोंगर नेमका का ढासळला? हे आपल्याला सगळं समजावून घ्यायचं, A to Z आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पिंपरी चिंचवडमधला हा भाग आहे, हा कचरा डेपो आहे जिथे कचऱ्याचं डंपिंग केलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा डेपो तिथे आहे. साधारण जी माहिती मिळते त्यानुसार 1982 पासून या भागामध्ये हा कचरा टाकला जातो. कचरा टाकल्यानंतर तुम्हाला जर माहीत असेल तर कचऱ्याचे डोंगर तयार होतात. म्हणजे जसा खराखुरा डोंगर असतो तसा कचरा एकावर एक लेयर करत 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 मोठ्या प्रमाणावर मोठ्या उंचीचा हा डोंगर तयार होत असतो. तुम्ही मुंबईत कधी आला तर तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा हा डोंगर तुम्हाला गोवंडी या भागामध्ये तिकडे दिसेल किंवा आता नव्याने कांजूर मार्गची जी डम्पिंग ग्राउंड आहे तिथे सुद्धा तुम्हाला असा हा मोठा डोंगर कचऱ्याचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. असाच हा डोंगर हा पिंपरी चिंचवडमध्ये तयार झालाय, मोशीमध्ये तयार झालाय, ज्याचे अनेक लेयर्स आहेत. तो 3 ते 4 मजल्याच्या वरती असा उंच झालेला आहे. आता याच्या शेजारी ही बिल्डिंग कशी आली हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. तर ही 11 महिन्यापूर्वीच ही बिल्डिंग बांधलेली आहे. ही बिल्डिंग कशाची आहे तर वेस्ट टू एनर्जी नावाचा प्लांट हा तिथे टाकण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर कचऱ्यापासून एनर्जी तयार करण्याचा हा प्लांट आहे आणि कचऱ्याचा जो डेपो आहे, कचऱ्याचा जो डोंगर आहे त्याच्या अगदी शेजारीच हा प्लांट आहे. तिथे हे सगळं काम चालतं. ही प्रशासकीय इमारत आहे आणि 2 मजल्याची ही इमारत होती. या इमारतीच्या समोर एक छोटासा रस्ता होता आणि या रस्त्याच्या पलीकडे तो कचऱ्याचा डोंगर होता. आता नेमकं झालं काय? म्हणजे काल अशी काय गोष्ट घडली की 1982 पासूनचा हा कचरा डेपो आहे, पण आत्ताच हा इतका घसरला. तर तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय. मुंबईमध्ये तर झालाच, पण हाच पाऊस पुढे पुण्याकडे सुद्धा सरकला. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तुम्हाला चाकण इथल्या भागामधले रस्त्यावर पाणी आल्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. जुन्नरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, खेडमध्ये झाला आणि याच भागामध्ये जवळ असलेल्या मोशीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आता पाऊस झाल्यामुळे काय झालं तर जो कचऱ्याचा डोंगर होता तो काहीसा सरकला, तो ढासळला आणि तो ढासळला या इमारतीवर. ही इमारत अगदी लागून असल्यामुळे काही कळायच्या आत म्हणजे तिथले प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी जे इंटरव्ह्यूज दिले त्याच्यामध्ये त्यांनी थेट सांगितलंय की आम्ही तिथे गाड्या घेऊन येत होतो, आम्ही तिथे उभे होतो, तर काही कळायच्या आत, काही रिॲक्ट करायच्या आत तो जो कचऱ्याचा संपूर्ण डोंगर होता तो इमारतीवर सरकला आणि ही इमारत कलंडली, अर्धी इमारत आडवी झाली. याच्यामध्ये खालच्या भागामध्ये जे लोक होते, खालच्या मजल्यावर होते, ते ह्याच्यामध्ये अडकून गेलेले आहेत. आता वरच्या मजल्यावर जे लोक होते त्याच्यामध्ये 5 लोक होती. त्यांनी जेव्हा ही इमारत कलंडली, कोसळली त्यावेळेस पटकन ते बाहेर आले आणि त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढता आलं. पण इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किंवा तळमजल्यावर जी लोक होती, कारण पार्किंग प्लस 2 मजली अशी ती इमारत होती, त्या भागामध्ये जे लोक होते ते अद्यापही अडकलेले आहेत.
आता आपण जर बघितलं तर मी जसं म्हटलं अग्निशमन दल, NDRF, संरक्षण दलाची तुकडी या सगळ्यामध्ये काम करत आहेत. 22 ते 23 जण या सगळ्यामध्ये अडकले होते, ज्याच्यामध्ये 5 जण जे मी तुम्हाला सांगितलं की जे वरच्या भागामध्ये होते ते लगेच बाहेर पडले. 6 जणांना बाहेर काढण्यामध्ये यंत्रणांना यश आलेलं आहे, त्यांचा जीव वाचवता आलेला आहे. आणखी 9 जण हे आतमध्ये असण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे. आता या 9 ते 10 जे लोक आहेत त्यांच्यापैकी 3 जणांशी संपर्क होऊ शकलेला आहे. गिरीश महाजन काल तिथे गेले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. त्यांनी असं सांगितलेलं आहे की 3 जणांशी संपर्क झाला किंवा ते दिसतायत, कारण त्या इमारतीला होल पाडण्यात आला होता आणि तिथनं त्या लोकांशी संपर्क करायचा प्रयत्न करण्यात येत होता. त्याच्यामध्ये 3 लोकही दिसलेली आहेत. त्यांचा पाय हा मात्र पिलर खाली आहे. त्यांना हालचाल करता येत नाहीये किंवा त्यांना काढता सुद्धा येत नाही, कारण पिलर हा त्यांच्या अंगावर पडलेला आहे, त्यांच्या पायावर पडलेला आहे. ते जिवंत आहेत, त्यांच्याशी संपर्क होतोय, पण त्यांना बाहेर काढता येत नाहीयेत. त्यांना चहा बिस्किट असेल याचा जो पुरवठा आहे तो केला जातो आहे आणि त्यांच्याशी वारंवार हा संपर्क सुद्धा केला जातोय, अशी माहिती सुद्धा गिरीश महाजन यांनी काल याच्यामध्ये दिलेली आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की अगदी सुरक्षितपणे हे सगळं काम करावं लागतं आहे, कारण पाऊस जरी थांबला असला तरी सुद्धा कचऱ्याचा शेजारी मोठा डोंगर आहे. तो जर पुन्हा सरकला तर आणखी विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते. संपूर्ण बिल्डिंग ही त्या कचऱ्याच्या ढिगाराखाली किंवा कचऱ्याच्या डोंगरच्या खाली जाऊ शकते आणि जे लोक खाली अडकलेले आहेत त्यांना वाचवणं हे मुश्किल होऊ शकतं. 3 लोकांशी संपर्क होतोय, पण आणखी जे लोक अडकलेले आहेत ज्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नाहीत किंवा ते कुठे अडकलेले आहेत याची फारशी माहिती मिळत नाहीत, त्यांच्या बाबत मात्र चिंता व्यक्त केली जाते. पण गिरीश महाजन यांनी काल सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येक व्यक्तीला बाहेर काढू, कोणाचाही प्राण जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असं सुद्धा यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तळमजल्याला जी लोक अडकलेली आहेत त्यांना काढणं हे मुश्किल झालेलं आहे. अनेक लोक तिथे कालपासून जात आहेत. जे तिथे अडकलेले लोक आहेत त्यांचे नातेवाईक सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. माध्यमांनी काही नातेवाईकांशी संपर्क केला, त्यावेळेस त्यांचं सांगणं होतं एक व्यक्ती होती, त्यांची बहीण या प्लांटमध्ये काम करते आणि ते त्यांच्या भाचीला घेऊन त्या भागातनं चालले होते. त्यावेळेस त्यांना तिथे ॲम्ब्युलन्स गर्दी दिसली, ते तिथे गेले, त्यांनी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. त्यावेळेस कळालं की त्यांची बहीण सुद्धा या सगळ्यामध्ये अडकलेली आहे. जेव्हा यंत्रणांशी त्यांनी संपर्क केला तेव्हाच यंत्रणांनी सांगणं आहे की त्यांची बहीण सुखरूप आहे, ती तिथे अडकलेली आहे, कचऱ्याच्या त्या सगळ्या इमारतीच्या मलब्याखाली अडकलेली आहे. त्यांचा संपर्क झालेला आहे, पण त्यांना सध्या तरी बाहेर काढता येत नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करत होतो तोपर्यंत सुद्धा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की कधी या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं जातं आहे आणि आणखी किती लोक या सगळ्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स, या संदर्भातले लाईव्ह, तिथले व्हिज्युअल्स हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स सुद्धा मिळतील. धन्यवाद.